की शिवाजी या शब्दाचा अर्थ आहे शिका, वाचा आणि जिंका. हा शिवाजी शब्दाचा अर्थ आहे. आणि तुम्ही जे अभ्यास केला त्याच्यामध्ये तुम्हाला अशा कुठल्या गोष्टी वाटतात की हा खरंच या चुकीच्या पद्धतीने लोकांपर्यंत सांगण्यात आलेल्या आहेत? तुमच्या हातामध्ये लेखणी होती ना, तुम्ही त्या पद्धतीने इतिहास रंगवला. विशिष्ट समाजावरती अन्याय केलाय असं माझं प्रामाणिक मत आहे. इतिहासाने बदनाम कोणाला केलं? रांझ्याचा पाटील. तुम्ही मला विचारलं ना ते हेच आहे. म्हणजे मी तरी स्वतः महाराज सांगत असताना मी कवड्यांची माळ घेऊन महाराज सांगत असतो. कसला निश्चय केलाय? आयुष्यभर खोटं बोलायचं नाही. तीनच माणसं म्हणजे इतिहासामध्ये पुरावे आहेत, तीनच लोकांना मारलेले छत्रपती शिवाजी महाराजांनी. की महाराजांना आहे ना एका जातीमध्ये वाटल्यासारखं वाटलं. ह्या गोष्टीला कसं क्लेरिफिकेशन देणार? त्यांना जातीमध्ये, धर्मामध्ये, प्रांतामध्ये वाटणारी जी काही जमात पैदा झालेली आहे त्याच्यावरती मला फार प्रचंड राग आहे. गड किल्ले जे बांधायचे महाराज, त्यांचा दूरदृष्टिकोन कसा असायचा? रायगडावरती सहसा 1000 लोक जातात, त्यापैकी फक्त 5च माणसं भवानी टोकला जातात. तर असा एकच आपला महाराज आहेत, राजा आहेत, ज्यांनी त्या ठिकाणी भवानी टोकला. विशिष्ट गवताची लागवड केलेली आहे. ते गवत अजूनही आहे. ते गवत म्हणजेच काय? महाराजांची जी युद्ध नीती असायची त्यांच्यावरती काय सांगू शकतात का? युद्धामध्ये संख्या महत्वाची नसते. द पर्सन दोज हू लीड, त्यांना लीड करणारं जे काही डोकं असतं ना, त्या डोक्यामध्ये मेंदू पाहिजे. आजकाल बऱ्याचशा लोकांच्या डोक्यामध्ये मेंदूच्या ऐवजी ताडगोळे आहेत की काय असं वाटतंय. असंही बोललं जातं की महाराजांना 8 पत्न्या होत्या. सो त्या गोष्टीला कसं तुम्ही क्लेरिफिकेशन द्या? नमस्कार सर. नमस्कार. सर्वप्रथम तर तुम्हाला खूप खूप धन्यवाद, तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल. कारण मी तुम्हाला खूप दिवसापासून फॉलो करतोय. अपरिचित शिवराय म्हणून तुम्ही जो प्रोग्राम करतात, सो त्याच्यामध्ये मी असं मला लक्षात आलं की बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या लोकांना आतापर्यंत माहीत नव्हत्या. सो आम्ही ही पॉडकास्ट त्यासाठी कंडक्ट केली. खूप आनंद आहे, स्वाभिमान आहे, अभिमान आहे. तुम्ही एक अनोखा विषयमध्ये अपरिचित शिवराय हा माझा जो काही विषय घेतलाय आणि पाटील रोहित या पॉडकास्टमध्ये किंवा तुमच्या सोबत मला गप्पा करताना महाराजांविषयी बोलताना अर्थात रोहितजी जे आपण आता म्हटलं ना की ज्या गोष्टी माहिती नव्हत्या असं काही नाही की ज्या आम्ही वाचल्या नव्हत्या. वाचनानंतर संदर्भ, कारण इतिहास हा काल्पनिक नसतो, त्याला काहीतरी पुरावे लागतात आणि ते पुरावे शोधण्याचं काम आपण केलं. आणि अनोखा विषय काय नाही, पण त्याला पुरावे देतो आणि मी बोलत असतो. आणि सर तुमचं एक छोटंसं इंट्रोडक्शन द्या आमच्या ऑडियन्ससाठी. मी प्राध्यापक रवींद्र पाटील, अपरिचित शिवराय या विषयावरती गेल्या 10 वर्षापासून काम करतोय. आणि माझं एक तत्व आहे की महाराजांचे विचार सांगण्याची किंमत करू नये, म्हणून मी फक्त ₹1 मानधनामध्ये आतापर्यंत 115 कार्यक्रम महाराजांचे केलेले आहेत. मूळ माझं म्हटलं तर मी हिंदुस्थानातला आहे, ही माझी खास ओळख आहे. कारण महाराजांनी सांगितलं की आपण स्वतःला छोटं करू नका, आपण व्यापक करा, जी आपली राजमुद्रा सांगते. तसं महाराजांचा जन्म शिवनेरीचा, तसं माझाही जन्म खानदेशातला चाळीसगाव तालुक्यात माझा जन्म झालाय. टाकळी हे माझं गाव आहे. सर मग आपण आता सुरुवातच अशी करूया की अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या लोकांना आतापर्यंत महाराजांविषयी माहीत नाहीये? महाराजांच्या बालपणापासून सुरुवात करूया की ज्या गोष्टी लोकांना आतापर्यंत माहीत नाहीत अशा. महाराजांबद्दल गोष्टी माहिती होत्या, पण त्या सांगताना काय केलं इतिहासाने, कधीतरी तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. आणि महाराज ज्याच्या त्याच्या दृष्टीने, म्हणजे तुमच्या हातात बोरू असेल, पेन असेल, तुमची लेखणी ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने तुम्ही महाराज रंगवत गेले. पण महाराजांचा जर अभ्यास करायचा प्रामाणिकपणे जर हेतू प्रत्येकाचा असेल तर मला वाटतं की महाराज जेव्हा केव्हा तो शिखर शिंगणापूरचा जो काही भगवा ध्वज राजे शहाजी यांनी बेंगलोरवरनं छत्रपती शिवबांकडे दिला, आणि तो फार महत्वाचा संदेश आहे की त्यावेळेला बाल शिवबा अतिशय कमी वयामध्ये ते बेंगलोरवरनं पुण्यामध्ये आले आपल्या मातोश्रींसोबत. तिथं आल्यानंतर जी काही अपरिचित अशी घटना आहे किंवा गोष्ट आहे ती म्हणजे माहिती आहे का, राजमाता जिजाऊ यांनी जे काही आपलं माहेर आहे सिंदखेड राजा, या सिंदखेड राजाचं जो काही माहेरचा गणपती आहे किंवा देऊळगाव राजा हे त्यांचं गणपतीचं संस्थान, या संस्थांमधनं राजमाता जिजाई यांनी काय केलं माहिती आहे, तर 12 किलो सोनं मागवलं आणि 12 किलो सोनं मागवून त्या सोन्याचा नांगराचा फाळा केला आणि पुण्याची भूमी त्या नांगराने नांगरली. उद्देश काय होता की पुण्याची भूमी त्या ठिकाणी भुताटकी किंवा राहण्यासाठी योग्य नाही असं तो मुरारदेवने त्या ठिकाणी गाढवांचा नांगर फिरवला होता. कुठे कुठे त्या ठिकाणी प्रेत टांगून ठेवली होती किंवा हाडं टांगून ठेवली, कवट्या टांगून ठेवल्या. त्यावेळेचं पुणे म्हणजे पुनवडी, कुणी राहत नव्हतं. आता या ठिकाणी जो काही सोन्याचा नांगराचा फाळा आहे, मातोश्री जिजाऊंनी काय केलं, बालशिवबासोबत ती भूमी सोन्याच्या नांगराच्या फाळाने नांगरली. अर्थात तुमच्या पिढीला सांगणं गरजेचं आहे
जेव्हा केव्हा आपल्याकडनं काहीतरी पाप होतं, म्हणजे अजूनही तुम्ही ऐकलं असेल, आपल्याकडनं जेव्हा एखादी मांजर मारली जाते, पाप होतं, त्यावेळेला आपण सोन्याची काय करतो किंवा चांदीची गाय करतो आणि बरोबर. गंगेला ती अर्पण करत असतो. बरोबर. आणि तोच धागा राजमाता जिजाऊंनी पकडला की ही भूमी अपवित्र झालेली आहे, फुलवडी राहण्यासाठी नाही आहे. मग काय करावं, धर्मशास्त्र सांगतंय त्याप्रमाणे त्यांनी सोन्याच्या नांगराने ती भूमी नांगरली आणि ती राहण्यासाठी पवित्र केली. अर्थात मातोश्री इथं थांबल्या नाहीत. हा. जे काही अपरिचित मधला हा महत्वाचा किस्सा आहे तो हाच आहे रोहितजी. हा. तो म्हणजे काय की त्या 12 किलो जे काही सोन्याचा नांगराचा फाळ होता की नाही, त्या नांगराच्या फळाचे मातोश्री यांनी काय केले, सोन्याचे देव केलेत, टाक केलेत आणि ते गुंजन मावळ प्रांतामध्ये, जे काही आपले गुंजन मावळ प्रांत आहे भोरपर्यंतचा, त्या प्रत्येक मावळांच्या मराठ्यांच्या घरामध्ये देवाऱ्यामध्ये ठेवण्यासाठी मातोश्रींनी सोन्याचे टाक दिलेत प्रत्येकाला. आणि मग जेव्हा रोहित दादांना, प्रदीपजींना वाटतं किंवा हर्षलजींना वाटतं की अरे हा सोन्याचा टाक, सोन्याचा जो काही देव आहे राजमाता मातोश्रींनी दिलाय, मग साहजिकच त्यांच्या मनामध्ये, रगमध्ये, त्यांच्या रक्तामध्ये मराठा स्वराज्य, हिंदवी स्वराज्य किंवा शिवाजी महाराजांनी जे जे सांगितलं ते आपल्याला करणं भाग आहे असे विचार झालेत. ही खरी अपरिचित शिवरायाची गोष्ट इथं सुरू होते. मग याला जोडून अजून असे कुठले किस्से आहेत की जे लोकांना नाही माहिती अजून असं? म्हणजे लोकांना किस्से म्हणजेच काय की मी स्वतः डिफाईन केलं किंवा कॉइन केलं, ही माझीच त्या ठिकाणी पेटंट म्हटलं तरी चालेल. मी पहिल्यांदा महाराष्ट्राला सांगितलं की शिवाजी या शब्दाचा अर्थ आहे शिका, वाचा आणि जिंका. बरोबर. हा शिवाजी शब्दाचा अर्थ आहे. माझे राजे आजही जर आले असते तर किती टेक्नोसिव्ही राहिले असते, खूपच. त्या काळामध्ये महाराजांनी रायगडावरती तुम्ही गेलात तर मुद्रणशाळा किंवा त्याला आपण म्हणूया प्रिंटिंग प्रेस महाराजांनी 6 जून 1674लाच रायगडावरती स्थापित केलेली होती. म्हणजे इतके आधुनिक विचारसरणीचे राजे आहेत की जे जे हवं, म्हणजे त्या काळामध्ये त्यांची जहाजं अरेबियन कंट्रीजमध्ये जात होती मसाल्याचे व्यापार करायला त्या काळामध्ये. आणि म्हणून महाराज इतके दिव्य आहेत ना, म्हणून महाराज जर आज आले ना रोहितजी, मला 100% वाटतं, काय वाटतं माहितीये, महाराजांनी आज लॅपटॉप नक्कीच वापरला असता आणि लॅपटॉपवरनं पण राज्य केलं असतं, अशी माझी एक प्रामाणिक भावना आहे. अपरिचित सांगत असताना महत्वाची घटना तुमच्या पिढीला मला सांगावीशी वाटते की महाराजांच्या प्रत्येक गडावर, प्रत्येक किल्ल्यांवर तुम्हाला भगवान शिवशंकराचं मंदिर दिसेल. म्हणजे रायगडापासून जर विचार केला जगदीश्वर आहे, तुमचं सिंहगडावरती कोंढाणेश्वर आहे किंवा पुरंदरावरती पण त्या ठिकाणी कोंढाणेश्वराचं. ज्या ज्या किल्ल्यांवरती जाल, किंबहुना नव्हे रायरेश्वर तर शंकराच्या पिंडीवरच रक्ताभिषेक केला महाराजांनी लहानपणीच, आणि तिथूनच भगवान शंकरांचा आशीर्वाद घेतला. मला सांगायचंय काय, मला सांगायचं तेच ते म्हणजे काय, ते हेच की शंकराचं मंदिर असणं म्हणजे काय. शंकराच्या मंदिराची जी काही दरवाजा असतो ना रोहित, तो आपल्याला पूर्व दिशा दाखवतो. पूर्व मिळाली की तुम्हाला मागची दिशा पश्चिम मिळते, पश्चिम जर मिळाली की साहजिकच मग शंकराची पिंड अशी ठेवली जाते आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये पूजेला, की पिंड ठेवल्यानंतर पिंडीचे जे मुख आहे ते उत्तर दिशा दाखवतं. आणि उत्तर दिशा म्हणजे औरंगजेब म्हणजे शत्रू. ह्या पद्धतीने त्या काळामध्ये माझे जे काही मावळे होते गडांवर, किल्ल्यांवर, त्यांना दिशा कळाव्यात. माझा शत्रू कुठल्या दिशेत येणार आहे, आजी ईशान्य वायव्य तुम्हाला आम्हाला सांगता येणार नाही, पण त्या काळामध्ये जो काही मर्द मावळा होता आपला, त्या प्रत्येक मावळ्याला 4 दिशा माहिती होत्या आणि शत्रूवर त्यांची नजर असायची. माझे महाराज किती हुशार होते माहिती आहे तुम्हाला. महाराजांनी कल्याण दरवाजा नाव दिलं, दिल्ली दरवाजा नाव दिलं. ज्या दिशेला कल्याण त्या ठिकाणी कल्याण दरवाजा, त्या दिशेला दिल्ली त्या दिशेला दिल्ली दरवाजा. अपरिचित म्हणजे काय, हेच जे मला दिसलं नाही ते तुम्हाला दाखवतोय, दुसरं काय. अजून बोलता बोलता पुढे येणार आहेत काही गोष्टी, त्या तुमच्याशी शेअर करणारे सांगणारच आहे. आणि तुम्ही जे अभ्यास केला त्याच्यामध्ये तुम्हाला अशा कुठल्या गोष्टी वाटतात की हा खरंच या काहीतरी चुकीच्या पद्धतीने लोकांपर्यंत सांगण्यात आलेल्या आहेत? अगदी कळीचा मुद्दा आहे, वादाचा नाही पण कळीचा मुद्दा आहे. कारण आज वाद करायला कुणाची हिंमत नाही, कारण आपण पुराव्यांशिवाय बोलत नाहीयेत. बरोबर. अर्थात मी आधीच बोललो काही सेकंदांपूर्वी की तुमच्या हातामध्ये लेखणी होती ना, तुम्ही त्या पद्धतीने इतिहास रंगवला. म्हणजे जेव्हा तुम्ही अफजल खानाच्या वधाचा प्रसंग बघतात त्यावेळेला इतिहासकारांनी काय गंमत जम्मत केली बघा, हसू येतंय मला. म्हणजे अफजल खानाचा वकील तो कृष्णाजी भास्कर, इथपर्यंत ठीक आहे, आणि महाराजांचा वकील तो गोपीनाथ पंत बोकील. आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वकिलाचं नाव इतिहास काय लिहून गेलाय, गोपीनाथ पंत बोकील. आणि अफजल खानाचा जो वकील होता त्याचं नाव लिहून गेले कृष्णाजी भास्कर. आता कृष्णाजी भास्करचं नाव इतिहासकारांनी कुलकर्णी हे का टाळलं? कृष्णाजी भास्कर कुलकर्णी, शाही संपली होती का?
कुलकर्णी शब्द लिहायला? म्हणजे तिथं तुम्हाला जात दाखवायची नव्हती, कारण तो शत्रू होता अफजल खान. फक्त कृष्णाजी भास्कर सांगितलं तर तो मराठा आहे का कोण आहे ते कळत नाही, तो ब्राह्मण हे कळत नाही. पण तो कृष्णाजी भास्कर कुलकर्णी ब्राह्मण होता आडनावावरनं. आणि गोपीनाथ पंत बोकील, इथं बोकील नाव मुद्दाम घेतलंय महाराजांच्या वकिलाचं. अर्थात हे इतिहासाला माहिती आहे, दोन्ही सख्खे साडू साडू आहेत. महाराजांचे वकील पण आणि अफजल खानाचा वकील हे दोघे साडू आहेत. परिचित मध्ये ह्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे. दोघं साडू आहेत, जरी ते वेगळ्या वेगळ्या ठिकाणी काम करत होते तरी सुद्धा दोघांमध्ये कम्युनिकेशन असावं, दोघांमध्ये सुसंवाद असावा, बोलणं चाललं असावं. आणि म्हणून इतिहासाने अन्याय कुठे केला तर विशिष्ट समाजावरती अन्याय केलाय असं माझं प्रामाणिक मत आहे. इतिहास कशाला काय सांगतोय हो, म्हणजे तो रांझ्याचा पाटील कशाला सांगतो इतिहास आम्हाला? रांझ्याचा पाटील हे प्रकरण फार अवघड आहे. रांझ्याचा जो काही बाबाजी गुजर कुलकर्णी हा जो आहे ना, हा कुलकर्णी हा आदिलशहाने त्या बाबाजी गुजर कुलकर्णीला त्या गावाची म्हणजे रांझे गावची पाटीलकी दिली होती. आज जसं महाराष्ट्रामध्ये गावाचा पाटील कोणत्याही जाती धर्म प्रांताचा होऊ शकतो, त्या काळामध्ये आदिलशहाने त्या कुलकर्णींना काय दिलं होतं? गावाची पाटीलकी दिली होती. त्याने एका महिलेची छेड काढली. इतिहासाने बदनाम कोणाला केलं? रांझ्याचा पाटील. तुम्ही मला विचारलं ना ते हेच आहे. मग रांझ्याचा कुलकर्णी का नाही सांगितलं? कशाला तुम्ही समस्त मराठा समाज आहे किंवा पाटील आहे त्याला बदनाम करतायत? जे आहे ते मांडा ना, जे आहे ते सांगा ना. संभाजी महाराज फितूर झाले हे तुम्ही बोंबा मारून सांगतात ना औरंगजेबाला किंवा आदिलशाह. हे सांगत असताना तेव्हा तुमची लेखणी थांबत नाही. तो गनिमी कावा का नाही वाटला संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये? पण मग ज्या वेळेला तुम्ही असं रंगवतात, जेव्हा दाखवतायत, ते मला वाटतं हा खरोखर इतिहासाने काही लोकांवरती अन्याय केलाय. हे सांगणं गरजेचं आहे, समजणं गरजेचं आहे. सर, मग आता मला एक सांग की महाराजांच्या आयुष्यामधला सर्वात कठीण काळ कुठला होता? महाराजांच्या आयुष्यातला सर्वात कठीण काळ याचा जर विचार केला ना, महाराजांच्या आयुष्यामध्ये काळ कठीण नव्हताच ना. महाराजांच्या आयुष्यामध्ये काळ कठीण नव्हता. महाराजांनी काळाला हवं तसं खेळवलं. बरोबर. हा फार महत्वाचा आहे. नाहीतर महाराजांच्या आयुष्यामध्ये जन्मापासून तर त्यांच्या शेवटपर्यंत बघितलं ना 50 वर्षामध्ये कधीतरी महाराज नैराश्यमध्ये नाराज आहेत असं कधी तुम्हाला दाखवलं नाही, जाणवलं नाही. महाराज हे मनोवैज्ञानिक आहेत. महाराज हे त्या ठिकाणी अतिशय विज्ञानवादी आहेत. म्हणून त्यांना काळ कठीण वाटला नाही. काळाला त्यांनी हवं तसं वाकवलं, झुकवलं, नाचवलं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हा जो काही शब्द आहे, परवलीचा जो काही महामंत्र आहे ना, तो छत्रपती शिवाजी महाराज आम्ही डोक्यात घ्यायचा विषय आहे मित्रा, डोक्यावर घ्यायचा विषय नाही आहे. लक्षात ठेवा, महाराज हे डोक्यात घ्यायचे, डोक्यावर घेऊन नाचायचा विषय नाही आहे. शिवाजी महाराजांनी ज्या ज्या वेळेला 2 पावलं मागे पुढे येण्याचा प्रयत्न केला, खरं तर महाराजांना मला वाटतं काळापेक्षा जास्त काही धोका दिलाय ना, धोका दिला तो आपल्याच नातेवाईकांनी दिलाय, भाऊबंदकीने दिलाय. जेवढं इतरांनी महाराजांवरती प्रेम केलं तेवढं प्रेम जर महाराजांच्या भावकीने केलं असतं ना, तर महाराज कुठे गेले असते हे लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे. म्हणून तो तुमचा प्रश्न आहे. मी सांगतो की महाराज हे काळाच्या पलीकडचं उत्तर आहे. महाराज हे काळाच्या पलीकडे बघणारं त्या ठिकाणी व्यक्तिमत्व आहे. अगदी जेव्हा राजे संभाजी म्हणजे किती महाराज आमचे दिव्य दृष्टीचे आहेत. जेव्हा संभाजी महाराज म्हणतात आग्र्याला आपल्या आबासाहेबांना, शिवाजी महाराजांना त्या ताजमहालकडे बघून म्हणतायत शंभूराजे की आबासाहेब आपण महाराष्ट्रात असंच काहीतरी ना ताजमहालासारखं काहीतरी भव्य बनवायचं का? त्यावेळेला शिवाजी महाराजांनी इतकं छान उत्तर दिलंय, बाळा शंभू, आपल्या महाराष्ट्रात जर बनवायचं असेल ना तर असं प्रेमाचं थडगं, प्रेमाचं प्रतीक नाही उभारायचं, आपल्याला शौर्याचं प्रतीक उभारायचं आहे. आणि जे मर्दाचं प्रतीक असेल, आज रायगड मर्दांचं आहे, आज राजगड, पुरंदर, सिंहगड, म्हणजे ही जे काही शौर्य शिल्प आहेत किल्ल्यांच्या रूपामध्ये, तर ह्या पद्धतीने उभारावी असा संदेश आपल्या लेकराला देणारे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. म्हणून महाराज काय असावेत मला वाटतं ह्या उदाहरणातनं पुरेसं होतंय. सर, आणि बघा ना की महाराजांना आहे ना एका जातीमध्ये वाटल्यासारखं वाटतं की मराठ्यांचेच फक्त छत्रपती शिवाजी महाराज. सो मग ह्या गोष्टीला कसं क्लेरिफिकेशन देणार? नाही, महाराज सांगत असताना म्हणजे आपण जो विचार करतो ना की महाराज इतकं छान विचार आहे. म्हणजे मी तरी स्वतः महाराज सांगत असताना तुम्हाला मी दाखवतो रोहितजी, मी कवड्यांची माळ घेऊन महाराज सांगत असतो. अर्थात ही कवड्यांची माळ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळ्यातलं आभूषण आहे. महाराजांनी जेव्हा केव्हा गळ्यामध्ये धारण केलं ना, त्या वेळेला महाराजांनी कसला निश्चय केलाय? आयुष्यभर खोटं बोलायचं नाही. म्हणून महाराजांच्या जीवनामध्ये त्यांना जातीमध्ये, धर्मामध्ये, प्रांतामध्ये वाटणारी जी काही जमात पैदा झालेली आहे, चुकीचा शब्द वापरत असेल
पैदा झालेली आहे त्याच्यावरती मला फार प्रचंड राग आहे. कारण धर्मात जात आहे, जातीत जात आहे, म्हणून तर देश आपुला रोहित मातीत जात आहे. हे त्या काळात झालं, ते पुन्हा आता चालू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जर पुराव्यानिशी जर तुम्ही मला विचारलं तर त्यांच्या आयुष्यामध्ये 3 लोकांना मनात ठेवून, ध्यानात ठेवून, कानात ऐकून मारलेलं आहे. म्हणजे 3च माणसं, म्हणजे इतिहासामध्ये पुरावे आहेत, 3च लोकांना मारलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी. कळत नकळत युद्धामध्ये त्यांची तलवार कुणाला लागली असेल ते माहिती नाही, पण आईसाहेब जिजाऊंनी सांगितलं की ह्या तिघांचा तुला बदला घ्यायचा आहे, तिघांना मारायचं आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आईची आज्ञा ऐकली आणि 3 लोकांना मारलं. का मारलं? स्वराज्यासाठी नाही. का मारलं? बापाचा बदला, आपल्या पिताश्रींचा अवमान अपमान कोणी केला होता? त्या बेंगलोरमध्ये कोणी केला होता? तर खवास खान, अफजल खान जे आहेत यांनी केलेला तो काही अपमान होता, त्या अपमानाचा बदला म्हणून त्या ठिकाणी महाराजांनी 3 लोकांना मारलं. आता तिघांची नावं तुम्हाला सांगतोय. अर्थात पहिलं तर नाव माहिती आहे तुम्हाला, अफजल खान. अफजल खानाला मारल्यानंतर कृष्णाजी भास्कर हा मारला. एकाच दिवशी 2 जण मारलेत. आणि तिसरा कोण आहे? तर बाजी घोरपडे. बाजी घोरपडे हा म्हणजे खरोखर महाराजांची भावकीच. एक घर, त्यांचं जे काही वेरूळचं भोसले घराणं आहे, एक घर त्या ठिकाणी मुधोळ प्रांतात गेलं आणि मग त्यांनी त्या ठिकाणी स्वतःला घोरपडा किंवा घोरपडे नाव लावून घेतलं. म्हणजे सख्खे भावकीचे. म्हणजे महाराजांनी जो काही 3 लोकांना मारलं, हे पुन्हा पुन्हा मी रिवाइज करतोय, सांगतोय. अफजल खान, कृष्णाजी भास्कर कुलकर्णी आणि बाजी घोरपडे. आता रोहित दादा, एक होता मुसलमान अफजल खान, दुसरा होता कृष्णाजी भास्कर कुलकर्णी ब्राह्मण, आणि तिसरा जो होता तो मराठा. म्हणजे मला सांगा ना, छत्रपती शिवाजी महाराज हे कोणा जातीचे धर्माचे आहेत का? नाही, हे कुणाचे नाही. जो शत्रू समोर आला त्याची महाराजांनी शत्रू म्हणून गणना केली, त्याला तो कुठल्या जातीचा धर्माचा हा कधी विचार केला नाही महाराजांनी. पण हे आता जे राजकारण म्हणा किंवा हे लोकांकडनं जे बघायला ते कुठेतरी वाईट वाटतं सर हे गोष्ट बघताना, की महाराज फक्त ह्याच जातीपुरता मर्यादित आहेत. मग त्या गोष्टीला तुम्ही वैयक्तिक कसं बघतात? नाही, आम्हाला काय होतंय की महाराज सांगत असताना काही गोष्टी व्यवस्थित समजवणं, कारण ही तरुण पिढी जी आहे, तरुण मुलं आहेत, यांना महाराज आम्ही वेगळ्या पद्धतीने सांगतोय. महाराज सांगत असताना मी ज्या पद्धतीने महाराज सांगत गेलोय त्याला पुरावे आहेत. महाराजांपासून सुभाषचंद्रजी बोस हे काय शिकलेत, अटलजी काय शिकलेत, बाबासाहेब काय शिकलेत, ज्योतिबा काय शिकलेत, सावरकर, टिळक, ह्या लोकांनी त्यांच्या चरित्रामध्ये पाटील रोहितजी रेफरन्स रेकॉर्डवर देऊन गेलेले आहेत की मी महाराजांकडनं हे शिकलो, ते शिकलो. लक्षात ठेवा. म्हणजे अटलजी पंतप्रधान झाल्यानंतरच सैनिकाचा मृतदेह आपल्या गावी यायला लागला. त्याच्या आधी गावी मृतदेह येत नव्हता. सैनिकाचे कपडे घरी यायचे, कपड्यांना बघून, हो, कपडे, बक्कल किंवा त्याची टोपी यायचं सैनिकाची, आणि मग त्या बिचाऱ्या सैनिकाची आई, बहीण, वहिनी, बायको ना नातं गोतं त्या कपड्यांना कवटाळून रडायचे. हे अटलजींना कुठेतरी सल्लं, अटलजींना वाचनात आलेलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज हे एक असे राजे होऊन गेलेत. कसे राजे होऊन गेलेत? असे राजे होऊन गेलेत जे सैनिकाच्या घरी, सेनापतीच्या घरी तो युद्धामध्ये कामी आल्यावर जाणारे राजे आहेत. हे लक्षात ठेवा. म्हणजे जे काही बाजीप्रभू देशपांडे आणि फुलोजी देशपांडे ह्या दोघं भावांचं पावनखिंड, म्हणजे घोडखिंड पूर्वीची, त्यांच्या हुतात्म्याने ती पावनखिंड झाली. पावनखिंडमध्ये दोघं भाऊ त्या ठिकाणी हुतात्मा झालेत. तर त्यांच्या घरी राजमाता जिजाऊंना घेऊन कोण गेलेला आहे? छत्रपती शिवाजी महाराज गेलेले आहेत, सांत्वनासाठी गेलेले आहेत. तानाजी मालुसरे यांचं तर माहिती आहे तुम्हाला. म्हणजे माझा सैनिक गेला तर त्या लग्नात बापाची भूमिका निभावणारे कोण असतील? तर छत्रपती शिवाजी महाराज असतील. लक्षात ठेवायचंय. नेताजी जे काही सांगतोय, जे काही आपले सरनोबत नेताजी आहेत, त्यांच्याही बाबतीमध्ये असाच किस्सा आहे. म्हणजे महाराज एक असे राजे आहेत जे सैनिकाच्या घरादारापर्यंत जात होते. हे अटलजींना कुठेतरी भावलं, पावलं, आणि मग त्यांच्या मनाने सांगितलं की नाही, सैनिकाचा मृतदेह तो जेव्हा बॉर्डरवर कामी येतोय ना, तो इमानाने लढतोय, तो बॉर्डरवर इमानाने लढतो, म्हणून विमानाने त्याचा मृतदेह त्याच्या गावी आज येतोय. अटलजींनी महाराजांकडनं हे शिकलं. असं जर तुम्ही सांगितलं ह्या तरुण पिढीला तर मला वाटतं त्यांना महाराज आपले वाटणार आहेत. काय शिकलं सुभाषचंद्र बोस? सुभाष बाबू जेव्हा कलकत्त्याच्या हाऊस अरेस्ट मध्ये होते, इंग्रजांनी त्यांना अरेस्ट केलं, सुभाष बाबूंना, त्यावेळेला त्यांनी काय केलं माहिती आहे का तुम्हाला? महाराष्ट्राला सांगू शकतोय, तुम्हाला महानायक हे पुस्तक वाचा.
विश्वास पाटलांचं पुस्तक आहे महानायक, मराठी लेकरांनी ते वाचावं. त्याच्यामध्ये पुरावे दिलेले आहेत. कलकत्त्याला हाऊस अरेस्टमध्ये असताना सुभाष बाबूंनी जे काही पुस्तक मागवलं वाचायला ते जदुनाथ सरकार यांचं शिवछत्रपतींचं पुस्तक होतं. आणि जेव्हा केव्हा त्या ठिकाणी आग्र्याहून सुटका सुभाष बाबूंनी वाचली, आनंद झाला त्यांना. उभं राहून एक पान 10 वेळेला वाचतायत आग्र्याहून सुटका कशी झाली म्हणून. मग पेटारे येत आहेत, पेटारे जात आहेत. त्याच पद्धतीने सुभाष बाबूंनी आपला पुतण्या शिशिर बोस यांना परमिशन मागितली, परवानगी मागितली. मग शिशिर बोस रोज संध्याकाळी त्यांना भेटायला कारणे यायचा जायचा. हे बऱ्याच दिवस चाललं. 15, 20, 25 दिवसानंतर एक दिवस जसं पेटारत्न महाराज गेले त्याच पद्धतीने सुभाष बाबू देखील त्या गाडीमध्ये स्वतःला वेषांतर करून मौलवीच्या ड्रेसमध्ये गेले. म्हणजे छत्रपतींकडनं सुभाष बाबू काय शिकलेत तर मोठी कन्सेप्ट शिकलेत. ते म्हणजेच काय की औरंगजेब सारख्या जो काही नतद्रष्ट माणूस आहे, हुकुमशाह आहे, त्याच्या छातीड्यावर जर पाय द्यायचा असेल तर छत्रपतीचे उत्तर आहे. सुभाष बाबूंनी त्या काळात शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला फटकवलं, त्याच्या घरात जाऊन फटकवलं, दारात जाऊन नाचवलं किंवा नागवलं. माझ्या बाबूंनी ते शिकलं आणि जर्मनीमध्ये जाऊन ह्याच पद्धतीची सुटका केली, पेटाऱ्यातनं केली तशी. जर्मनीमध्ये गेले आणि हिटलरला त्याच्या घरात, हिटलरला त्याच्या दारात जाऊन विचारलं, व्हाय यू कॉल इंडियन पीपल्स ॲज ए युनिक्स. भारतीय माणसांना तू तुझ्या माइन काफ या पुस्तकात हिजडे का म्हटलंय असं विचारणारा पहिला हिंदुस्थानाचा छावा होता तो म्हणजे सुभाष बाबू. आणि सुभाष बाबूंनी हिटलरला विचारलंय ते तुझ्या पुस्तकातलं वाक्य काढ. मी महाराष्ट्राचे जे काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदुस्थानाच्या भूमीतनं आलोय, मला ते सहन झालं नाही. तू आम्हाला नामर्द का म्हणतोय? जर आम्ही नामर्द राहिलो असतो तर तुझ्या घरात, तुझ्या जर्मनीमध्ये भारताचा एक सुपुत्र तुला विचारायला भाग पाडतोय. तू तुझ्या पुस्तकातलं वाक्य ते डिलीट कर, ते ओमिट कर. म्हणजेच काय, महाराज ह्या पद्धतीने तुम्हाला कोऑर्डिनेट करायचे. अटलजी काय शिकलेत ते तुम्हाला सांगितलं. सुभाष बाबू काय शिकलेत त्याचा पुरावा दिलाय. माझ्या राजानं खेड शिवापूरला धरण बांधलं, खेड शिवापूरला तलाव बांधला. पुण्यामध्ये आंबील जो काही होडा, त्या काळी नदी, आंबील नाल्यावरती त्यांनी पाणी वळवलं, त्याचे इरिगेशन केलं. खेड शिवापूरला इरिगेशन होतं, ते पाणी शेतीला होतं, त्याच्यावरती आंब्याची बाग होती, ते आंबे पिकायचे, राजगडवरती जायचे. हा आदर्श पुढे कोणी घेतला? शाहू महाराजांनी घेतला. शाहू महाराजांनी काय शिकलं थोरल्या राजांकडनं तर आपण शेतकऱ्यांची पण सेवा करावी म्हणून त्यांनी राधानगरी धरण बांधलं. कोणी? राजश्री शाहू महाराजांनी. पुढे जात असताना तुम्हाला दिसेल, तुम्हाला महात्मा फुलेंनी खडकवासला पुण्यामध्ये धरण बांधलं, बरोबर. महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी काय केलं? मग बडोद्यामध्ये धरण बांधलंय. बाबासाहेब आंबेडकरांनी भाकरा नांगल बांधलं. म्हणजे जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांपासून बाबासाहेबांनी काय प्रेरणा घेतली? भाकरा नांगल घेतलं. महात्मा फुलेंनी काय घेतली? खडकवासला घेतलं. राजश्री शाहू महाराजांनी राधानगरी. याचं क्रेडिट तुम्हाला कुठपर्यंत जात आहे? छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत जातं. राजा कसा असावा? राजा असा असावा. म्हणून ह्या तरुण लेकरांना तुम्ही बाबासाहेब यांचे, टिळक यांचे, फुले यांचे सांगत गेलात तर मग उद्या धराधरी, मारामारी, कुटाकुटी होईल, झटापटी होईल. आणि ह्या झटापटीला एका पंक्तीमध्ये बसवण्यासाठी फक्त छत्रपती शिवाजी महाराज उत्तर आहे, दुसरं काहीच नाही. अगदी बरोबर सर. महाराजांचा गड किल्ले जे बांधायचे महाराज, त्यांचा दूरदृष्टिकोन कसा असायचा त्याबद्दल काय सांगू शकता? तुमचा जो प्रश्न आहे अतिशय सुंदर आहे. उदाहरणच जवळचे द्यायचं झालं तर हिरोजी इंदुलकर यांनी ज्या पद्धतीने सिंधुदुर्ग असेल किंवा तुमचा रायगड असेल ज्या पद्धतीने बांधून घेतलाय ना, आजही तुम्ही गेलात तर आजही खेड्यापाड्यांमध्ये तुम्हाला कुठे वॉशरूमची, टॉयलेट, बाथरूमची व्यवस्था नाही आहे. पण रायगडावरती राण्यांचे जे काही महाल आहेत त्या महालांमध्ये आज संडास, बाथरूमची व्यवस्था आहे. तुम्हाला ते संडास आजही बघायला मिळतील, टॉयलेट बघायला मिळतील. म्हणजे माझ्या माय माऊलीला उघड्यावरती बसावं लागू नये. म्हणजे आजही 21व्या शतकात आम्ही रायगड बघायला जात होतो, आम्हाला त्या ठिकाणी टॉयलेट नाही, वॉशरूम नाही आहे. पण त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलंय तर महिलांसाठी, आपल्या राण्यांसाठी, लोकांसाठी टॉयलेटची व्यवस्था केलेली होती. याचा पुरावा तुम्हाला सिंधुदुर्गला दिसतो, याचा पुरावा तुम्हाला जंजिरेच्या किल्ल्यावरती टॉयलेट दिसतात, याचा तुम्हाला रायगडवरती दिसतो, राजगडावरती आहेत, प्रत्येक पुरंदरवरती टॉयलेट्स आहेत. म्हणजे तुम्ही किल्ला बघायला जातात त्यावेळेला महाराजांना मुजरा करतात, ठीक आहे. मुजरा करत असताना हे पण बघा ना, महाराजांनी त्यांच्या लेकी बाळींसाठी वॉशरूमची व्यवस्था केली होती. आपण आपल्या आया बहिणींसाठी टॉयलेट तरी घरामध्ये बांधलाय का? कशाला शिवाजी महाराज की जय म्हणताय? महाराजांचा विचार जर तुम्ही इकडे महादरवाजे आणि महाराजांचं जे काही सिंहासन आहे आपल्या रायगडावरती, म्हणजे आज आपल्याला बोलत असताना, सुसंवाद करत असताना कुठेतरी माईकची गरज येते. पण आजही तुम्हाला छत्रपतींच्या ज्या काही रायगडावरती गेलात तर महाराजांच्या सिंहासनावरती किंवा बाजूला तुम्ही उभे राहा सिंहासनाच्या आणि महादरवाजाजवळ एक जण उभे राहा, अंतर बरंचसं आहे.
आजही तुम्हाला विदाऊट माईक, स्पीकर न घेता सिंहासनापासून महादरवाजापर्यंत कमी आवाजात बोललात तरी आवाज जातो. त्या काळात तर ते पूर्ण पॅलेस होतं, झुमरं असतील, छत असेल, महाराज वाजवलं ना तरी आवाज जाणार आहे, चुटकी वाजवली तरी, इतकी साऊंड सिस्टम. महाराज ज्या पद्धतीने काम करतायत, अहो कशाला. तर रायगडावरती तुम्ही गेलात ना तर अतिशय एक नाविन्याचा मुद्दा रोहितजी मी तुम्हाला सांगतोय. रायगडावरती सहसा 1000 लोक जातात, त्यापैकी फक्त 5च माणसं भवानी टोकला जातात. अच्छा. भवानी टोक नाही बघत कोणी, कारण ते दूर आहे. ते दूर आहे, म्हणजे जगदीश्वराच्या मंदिरापासून पुढे बरंचसं चालावं लागतं, दमायला होतं. आणि म्हणून बरेचसे वन डे पिकनिक वाले मंडळी आमचे ना शिवाजी महाराज की जय म्हणायचं आणि जायचं. त्यांना पूर्ण किल्ला नाही बघायला मिळत. त्यांनी बघावा तो. भवानी टोकला गेलात ना तर असा एकच आपला महाराज आहेत, राजा आहेत, ज्यांनी त्या ठिकाणी भवानी टोकला विशिष्ट गवताची एक लागवड केलेली आहे. ते गवत अजूनही आहे. ते गवत म्हणजेच काय, किल्ला जर शत्रूच्या सानिध्यात गेला, मग रायटिंग करण्यासाठी, इतिहास लिहिण्यासाठी बोरू लागायचे, पेन लागायचे, टाक लागायचे, जे काही पेन असायचे बोरू, ते विशिष्ट गवत आजही तुम्हाला फक्त एवढ्या किल्ल्यांमध्ये हिंदुस्थानाच्या फक्त महाराजांच्या रायगडावर दिसतं. महाराजांनी मुद्दाम ते प्लांटेशन करून घेतलेलं आहे, ते गवत लावून घेतलेलं आहे. हा मुद्दा फार महत्वाचा आहे, नगण्य नाही आहे तो, कारण इतिहास लिहिणं फार गरजेचं आहे. टाक पाहिजे होता आणि मग ते टाकासाठी असणारं गवत ते फक्त तुम्हाला भवानी टोकला या हिंदुस्थानातील एकाच किल्ल्यावर मिळणार आहे. फार महत्वाचं आहे ते. म्हणून महाराजांची जी काही व्हिजन आहे, किल्ला कसा बांधावा, किल्ला कसा असावा, या बाबतीमध्ये मला वाटतं एकदा महाराज तुम्ही समजून घ्या. जे काही सदर बाजार असेल ना ते पण समजून घ्या तुम्ही, नक्की तो प्रकार काय असेल. म्हणून महाराज समजून घेत असताना महाराजांनी जे काही किल्ले बांधलेत ना, त्या किल्ल्यांचं मला वाटतं आता आम्ही फक्त अभ्यास जरी केला, रक्षण जरी केलं तरी सुद्धा ह्या हिंदुस्थानाला मला नाही वाटत शेतकऱ्याला शेतामध्ये नांगर चालवावं लागेल. म्हणजे आज तुम्हाला मलेशिया, सिंगापूरमध्ये काहीच नाही आहे, काहीतरी ते बांधतात सिमेंट कॉन्क्रीटचं, ते बघायला आपण जातोय. पण महाराजांचे एवढे जे काही शिल्प आहेत किल्ल्यांच्या रूपामध्ये, ते व्यवस्थित मेंटेन केले ना, ट्रॅव्हल अँड टुरिझम हा मला वाटतं महाराष्ट्रातील तरुणांचा प्रश्न सोडवणारे महाराज होते. पण आम्हाला ते सांगता येत नाही, करता येत नाही, हे आमचं दुर्दैव आहे. सर, आणि महाराजांची जी युद्ध नीती असायची त्यांच्यावरती काय सांगू शकतात का? या बाबतीमध्ये महाराज म्हणजे अगदी शेवटचं टोक, 2.25 लाख मिलिटरी व्हर्सेस छत्रपती शिवाजी महाराज, अकेला आग्र्यामध्ये लढणारा माणूस आहे. 2.25 लाख औरंगजेबाचं सैन्य आहे, पूर्ण कॅम्पस आहे, आणि अकेला मै काफी हो असे सांगणारे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. संख्या महत्वाची नसते हो युद्धामध्ये, संख्या महत्वाची नसते. द पर्सन दोज हू लीड, त्यांना लीड करणारं जे काही डोकं असतं ना, त्या डोक्यामध्ये मेंदू पाहिजे. आजकाल बऱ्याचशा लोकांच्या डोक्यामध्ये मेंदूच्या ऐवजी ताडगोळे आहेत की काय असं वाटतंय. दुर्दैव आहे ते. म्हणून महाराजांनी जे काही युद्ध केलेत, युद्धाचा जो काही निरोप दिला, संदेश दिला, युद्ध कसं लढावं, तर मला वाटतं शिवाजी महाराज त्याला पूरक आहेत. महाराजांनी जेव्हा युद्धाला पाऊल टाकलं असेल, घोड्यावर ते स्वार झाले असेल, त्यावेळेला ते जिंकण्यासाठीच स्वार झालेत. हा एक महत्वाचा, म्हणजे इतकी पॉझिटिव्ह त्यांच्यामध्ये ऊर्जा असायची, त्या ऊर्जेने त्या ठिकाणी ते आपल्या घोड्यांवरती घोडेस्वार होत असत. उदाहरण द्यायचं झालं तर म्हणजे सुरतला महाराज गेलेत, त्यावेळेला सुरतची जी काही मोहीम आहे ती कोणाला हरवण्यासाठी, जिरवण्यासाठी नव्हती. महाराजांना त्या ठिकाणी धन पाहिजे होतं, महाराजांना त्या ठिकाणी स्वराज्य उभं करायचं आहे, म्हणून सुरत मध्ये जाणं हे गरजेचं होतं. आणि म्हणून महाराज निघालेत ना, त्यावेळेला त्यांनी घोडे हत्ती नेले नाहीत हो, त्यांचे जे काही मावळे घोडे हत्तींवर होते. पण जेव्हा सुरतला महाराज गेलेत ना, त्यांनी आजूबाजूला त्र्यंबकेश्वर पासून पुढे जात असताना गुजरात, वापी, सुरतकडे या रूटने ते गेलेत. पुढे जात असताना त्यांनी आजूबाजूच्या शेतकऱ्यांची बैल सोबत घेतलीत, बैल सोबत घेतली, आणि मग येताना त्याच बैलांच्या पाठीवरती जे काही सुरतचा जो काही खजिना आहे तो परत आणला. म्हणजे बघा महाराज किती मी जिंकण्यासाठी चाललोय या विचाराने जायचे. किंवा तुम्हाला उंबरखिंडची जी काही लढाई आहे, उंबरखिंडची लढाई फार सुप्रसिद्ध आहे, ती बघावी. आज लोक दुर्दैवाने उंबरखिंडच्या बाजूला इमॅजिका बघायला जातात, पण अगदी तिथूनच हाकेच्या अंतरावर असणारी उंबरखिंड आहे ती बघत नाहीत. काय त्या कारतलब खानाची जिरवलंय माहितीये का तुम्हाला, काय जिरवलंय? ह्या उंबरखिंडीच्या लढाईवरनं जगाने आदर्श घेतलाय, आणि लढावं कसं, झुंजावं कसं, भांडावं कसं, यासाठी ते आजही इतिहास तज्ञ काय वापर करतात, उंबरखिंडीच्या लढाईचा अभ्यास करतात. म्हणजे मोर दॅन 30,000
शत्रू जे काही कारतलब खानाचे आहेत त्याला आपण कसं जिरवलंय. म्हणजे त्यांचे तर महाराजांनी ज्या पद्धतीने त्यांची मराठी शब्द त्याला गोची म्हणतोय आपण, जसं काय पकडलं ना त्या कारतलब खानाला, दोन्ही बाजूने अडवलंय, जिरवलंय. अरे रे रे रे, खतरा 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 अगदी. म्हणजे तर अक्षरशः महाराजांनी त्यांना सांगितलंय तुम्हाला जर परत शाहिस्तेखानाकडे जायचं असेल पुण्यामध्ये तर एकच आहे, अंगावरचे कपडे काढून जा. तलवार ठेवा, ढाल ठेवा, हे तर नाहीच. अंगावरचे कपडे, घोडे काय असेल नसेल ते काढा, उघड्या अंगानेशी परत जा. आणि हे सर्व उघड्या अंगानेशी परत जात असताना महाराजांनी ते सर्व साहित्य पुन्हा कलेक्ट केलं, जमा केलं. आणि जमा केल्यानंतर तेच म्हणजे त्या मोगलांचे कपडे असतील, मोगलांचे जे काही साधनं असतील, साहित्य असेल, सर्व नंतर शाहिस्तेखानावरती अटॅक करत असताना आपल्याच लोकांनी मोगलांचे ड्रेस घातले. एकही गोष्ट महाराजांनी वाया जाऊ दिली नाही. महाराजांचं टॅक्टिक्स आणि लॉजिस्टिक्स हे 2 शब्द वापरले जातात. म्हणजे प्लॅनिंग असायचं, नियोजन असायचं, पण नियोजन करत असताना बॅकला पण काहीतरी असायचं. म्हणजे जेव्हा शाहिस्तेखानाचं आहे त्यांनी ती बोटं छाटली म्हणतात, बरोबरच आहे, पण शाहिस्तेखानाची बोटं छाटल्यानंतर शत्रूला मिसगाईड करण्यासाठी बैलाच्या शिंगांना आधीच मशाली. फक्त मला काय शाहिस्तेखानावर अटॅक करायला आहे ते तर आहेच आहे, पण त्याच्यानंतर प्लॅन बी पण त्यांनी शिजवला होता की त्याच्या अपोजिट डिरेक्शनला बैलांच्या शिंगांना मशाली बांधल्या होत्या शत्रूला भूल देण्यासाठी. म्हणजे शत्रू त्या मशाली, बैल पळतायत, चटका लागतोय, म्हणजे त्यांना कळालं शत्रूला की ते रानामध्ये मशाली घेऊन मराठे पळतायत. आणि सिंपल वॉक करत 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 छत्रपती शिवाजी महाराज सिंहगडावरती गेलेत. म्हणजे महाराज एखादं युद्ध कसं लढायचंय तर ह्या पद्धतीने लढायचे. महाराज ज्या वेळेला तुम्हाला माहिती आहे रायगड वर्ण त्यांची जे काही मोहिमा असतील, राजगड वर्ण मोहिमा असतील, महाराज इतके क्रिस्टल क्लिअर असायचे विजयाच्या बाबतीमध्ये. आणि कधी माघार घ्यायची, कधी त्या ठिकाणी 2 पावलं पुढे किंवा मागे यांचं ठरलेलं असायचं. आणि अर्थात या मागे राजमाता जिजाऊ यांचा त्यांना खूप छानसा आशीर्वाद असायचा. आणि शहाजी महाराज यांचे जे काही कनेक्टिव्हिटी आहे, बॉन्डिंग आहे, ते पण खूप होतं. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज सांगत असताना आपल्याला बाप दाखवणं पण गरजेचं आहे, पिता दाखवणं गरजेचं आहे. आई तर होत्या, पण पितांचं जे काही छत्र होतं, आशीर्वाद होता, तो फार महत्वाचा आहे. हे मला वाटतं महत्वाचं आजच्या ह्या सिगमेंटमध्ये सांगणं गरजेचं आहे. सर, आणि ते मी असं ऐकलं होतं की ह्या गडापासून त्या गडापर्यंत समजा जर युद्ध आपण हरलो तर मग अशा विशिष्ट प्रकारची लाकडं जाळली जायची, त्याबद्दल काहीतरी सांगा. म्हणजे कम्युनिकेशन स्किलचा हा भाग झाला. सुसंवाद कसा साधावा. म्हणजे आज आपण सुसंवाद साधण्यासाठी त्या काळामध्ये पत्रव्यवहार वगैरे असायचा, पण मला काही मिनिटामध्ये, तासामध्ये एखादा निरोप द्यायचा आहे तर तुम्हाला म्हणजे इतिहासामध्ये याला पुरावे आहेत अर्थातच. म्हणजे बाजीप्रभूंना सांकेतिक खून होती ना, की बाजीप्रभू सांगतात त्या घोडखिंडीमधनं महाराज तुम्ही विशाळगडावरती पोहोचले की तोफांचे 3 बार करा. बरोबर. म्हणजे आवाज या ठिकाणी साऊंड हा कम्युनिकेशनचं एक साधन झालं. किंवा तानाजी मालुसरे यांनी छत्रपतींना सांगितलं होतं सिंहगड जिंकल्यानंतर, कोंढाणा जिंकल्यानंतर आम्ही होळी पेटवणार. महाराज जिजाऊ आणि आपले राजे राजगडावरनं तिकडेच लक्ष देऊन होते कधी होळी पेटवली जाते. म्हणजे त्या ठिकाणी रात्रीचं जे कम्युनिकेशन होतं, दोघांमधला संपर्काचं साधन त्या ठिकाणी काय होतं, अग्नी होतं. अर्थात याच्या पलीकडे जात असताना एखादी घटना शुभ आणि अशुभ, जेव्हा तुमचा प्रश्न आहे त्या प्रश्नाचा रूप मला कळालाय, एखादी घटना शुभ आणि अशुभ एका तासामध्ये सर्व महाराष्ट्रात कळावी, स्वराज्याला कळावी, म्हणून महाराजांनी त्यावेळेला इतकं छान पद्धतीचं त्यांचं म्हणजे सैनिकांना माहिती होतं. काय माहिती होतं, कुठल्या झाडाची लाकडं काळा धूर जाळल्यानंतर सोडतात किंवा निघतो, त्यातनं कुठल्यातनं पांढरा धूर निघतो. काळा धूर युक्त म्हणजे समजा रुईचं झाड, त्यातनं सफेद धूर निघणार आहे. रुईची जी काही मोठी मोठी ना बेटं असतील, म्हणजे कुठली बेटं किंवा कुठली लाकडं त्या होळीमध्ये टाकली तर काळा धूर असेल म्हणजे काहीतरी स्वराज्यावरती संकट आहे. म्हणजे ते तुम्हाला राजगडावरती पेटवली होळी तर कोंढाण्यावरती दिसणार आहे, पलीकडे त्या ठिकाणी तुम्हाला रायरेश्वरवरती दिसणार आहे, त्याच्या पलीकडे पुन्हा सातारच्या अजिंक्य ताऱ्यावर दिसणार आहे, नंतर ते कोल्हापूरपर्यंत जाणार आहे. म्हणजे रात्री या ठिकाणी सफेद धूर निघाला तर हा सर्व महाराष्ट्रभर प्रत्येक किल्ल्यांवरती तो निरोप पोहोचवला जायचा. आणि एका तासामध्ये किंवा रात्रमध्ये, एका प्रहरमध्ये संपूर्ण मराठी माणसाला, मराठी जनांना कळायचं की स्वराज्यावरती संकट आहे की स्वराज्यावरती चांगली एखादी शुभ घटना आहे. म्हणजे जेव्हा महाराज राजगडावरती आलेत आग्र्यावरनं, त्यावेळेला महाराज आल्याची खूण हीच होती ना. त्या ठिकाणी विशिष्ट प्रकारची लाकडं पेटवण्यात आली, रात्रीच्या होळ्या पेटवण्यात आल्या, साखरपुटाने वाटण्यात आले. हा खूप गोड संदेश आहे. म्हणजे कम्युनिकेशन स्किल महाराजांचं इतकं स्ट्रॉंग आहे, इतकं छान आहे, इतकं महान आहे की बाप रे बाप, आजही आपण त्याला फिके पडू, आजही आपण नाही बरोबरी करू शकत.
सर आणि महाराजांविषयी असंही बोललं जातं की महाराजांना 8 पत्न्या होत्या. सो त्याच्यावरती पण बरेच काही लोक वाईट बोलतात. सो त्या गोष्टीला कसं तुम्ही क्लिअरिफिकेशन द्या? आजही तुम्हाला दिसत नाही राजकारणामध्ये एखादा विशिष्ट घराण्याची रोटीबेटी व्यवहार तिसऱ्या घराण्याशी आहे प्रतिष्ठित, मग ते नात्या गोत्यात आहेत, महाराष्ट्रातले कोणी कोणी साडू आहेत, कोणाची बहीण दिली, हे राजकारणामध्ये कुठल्या पक्षांमध्ये आहेत, तरी नातेसंबंध टिकून आहेत आजही. ती नावं घेत नाही मी इथं, पण एकमेकाला मदत करायची राजकारणामध्ये, मग कोणत्याही पक्षात असू दे. महाराजांचा विचार तोच होता, जर स्वराज्य वाढवायचं असेल तर आम्हाला मोहिते पण पाहिजे ना, स्वराज्य वाढवायचं असेल तर आम्हाला जाधव पण पाहिजे, स्वराज्य वाढवायचं असेल तर आम्हाला त्या ठिकाणी सर्वच लोक पाहिजे, इंगळे पाहिजे, काळे पाहिजे, सर्व पाहिजे. म्हणून महाराजांच्या जे काही 8 राण्या म्हणतो, 8 पत्न्या आहेत, त्या विशिष्ट अशा 8 घराण्यातल्या आहेत, जे प्रतिष्ठित महाराष्ट्रातले त्यावेळेचे घराणे होते त्यांच्या आहेत, जेणेकरून बॅकिंग मिळावी, जेणेकरून हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी आपल्याला ना मदत मिळावी, हा उद्देश आहे. आणि जो काही मुघलांचा उद्देश होता, इतका घाणेरडा उद्देश माझ्या राजाचा नव्हता रे राजा. महाराजांचा अतिशय चांगला, म्हणजे घाणेरडा म्हणजेच काय की औरंगजेबाने तर भावाच्या बायकोला सोडलं नाही. महाराजांनी काय केलंय माहितीये का, महाराजांनी त्या ठिकाणी राज्य वाढवण्यासाठी, विस्तार वाढवण्यासाठी आपले जे काही भावकी आहे, परिवार आहे, सुजन आहे, तो वाढवण्याचाच प्रयत्न केलाय आणि त्यामध्ये त्यांना यश पण आलेलं आहे. 50 वर्षाचं माझ्या राजाचं, आपल्या राजाचं आयुष्य आहे. 50 वर्षात एवढी मजल, दर मजल महाराजांनी गाठली आहे ना, मला वाटतं आपण तिचा तंतोतंत अभ्यास करायला पाहिजे. सर जसं आता सुद्धा बघा ना, एखादा मराठी माणूस जर एखाद्या काही कामासाठी जर पुढे जात असेल, सो आपलीच लोक त्यांना मागे खेचतात. तसंच महाराजांच्या टाइमेला जेव्हा राज्याभिषेकाची वेळ होती, तेव्हा आपल्या इथले काही जे लोक होते ते महाराजांना त्या स्थानावरती बघायला तयार नव्हते. सो मी असं ऐकलं की युपी मधले गागा भट्ट जे होते ते स्वतः आलेले होते, त्यांनी राज्याभिषेक केलेला होता महाराज. सो ह्या गोष्टीला कसं तुम्ही बघतात? म्हणजे या गोष्टीला बघण्याचं म्हणजे हा आत्तापर्यंतचा त्रास आहे, हा शाप आहे महाराष्ट्राच्या मातीला. म्हणजे शाहू महाराजांना देखील राजा म्हणून घ्यायला ह्या महाराष्ट्राच्या भूमीने आत्तापर्यंत त्रास दिला. त्यांना सुद्धा राजा म्हटलं नाही, कारण तुम्ही क्षत्रिय आहात, तुम्हाला तो अधिकार नाही, या पद्धतीचं. आणि ह्याच एका कारणामुळे जसं असाच त्रास तुम्हाला संत ज्ञानेश्वर माऊलींना पण झालेला आहे. म्हणजे साधू संतांना यांनी सोडलं नाही, तेव्हा महाराजांना सोडतील, मला वाटतं फार दुर्दैव आहे ते. आता महाराजांचा जो काही राज्याभिषेक आहे तो आपल्या महाराष्ट्रातल्या मातीतील माणसांनी किंवा जे काही ब्रह्मवृंद आहे त्यांच्या शब्दामध्ये त्यांनी नकार दिला त्यांना राजा होण्यासाठी. त्यावेळेला पैठणचं एक घराणं, तुम्ही जे बोलला त्याच्यामध्ये मी करेक्ट करतोय, पैठणचं एक घराणं काशीला गेलं होतं आणि त्याच घराण्यातले होते गागा भट्ट. म्हणजे गागा भट्ट काही युपीकडनं आले नाहीयेत, पण आपली जे काही दुसरी पहिली पिढी त्या वाराणसीमध्ये होती, त्यातीलच एक गागा भट्ट आहेत. आणि गागा भट्टांकडनं त्यांनी काय करून घेतला, मग स्वराज्याचा आपला राज्याभिषेक करून घेतलाय. अर्थात राज्याभिषेक केल्यानंतर महत्वाचं जे काही घडलं ना, ते म्हणजेच काय, या ठिकाणी तुमच्या आणि माझ्या लक्षात यायला पाहिजे, महाराज राजा असताना आणि राजा नसताना काय फरक पडला आहे. महाराजांना राजा होण्याची घाई होती का हो? अजिबात घाई नव्हती, काही घाई नव्हती महाराजांना राजा बनण्याची. पण महाराजांना दाखवून द्यायचं होतं की राजा बनल्यानंतर काय होतं. महाराज राजे नसताना 98 दिवस आग्र्याला होते. 98 दिवस काय हाल झाले महाराजांचे हे महाराजांना माहित होतं. राजा नसल्यामुळे ते हाल झाले हे पण तुम्हाला कळतंय, मला कळतंय. जो काही 98 दिवस आग्र्यामध्ये बाप लेकराला त्रास झाला, महाराज राजा झाल्यानंतर ते गोवळकोंड्याला कुतुबशाहकडे गेलेत. राजा झाल्यानंतर काय फरक पडतो ते आता तुम्हाला कळेल. राजा झाल्यानंतर त्यांच्या अंगावर काय झालं, सुवर्णाची फुलं टाकण्यात आली, सोन्याची चांदीची फुलं महाराजांच्या अंबारीवर महाराजांवरती उधळण्यात आली, सडा रांगोळ्या टाकण्यात आल्यात. कुठे? कुतुबशाहकडनं टाकण्यात आल्यात. राजा झाल्यानंतर काय होतं ते पण कळालं, राजा नसताना काय होतं ते पण आग्र्याला कळालं. म्हणून महाराजांना राजा का बनावं लागलं, तर राजा यासाठी बनावं लागलाय, जे काही मान आहे, सन्मान आहे, जो काही भगवा ध्वज आहे आई भवानीचा, तो त्या ठिकाणी फडकवण्यासाठी. आणि हिंदुस्थानातलं जो काही माणूस आहे तो त्या ठिकाणी प्रचंड त्या ठिकाणी वाघासारखा आहे, सिंहासारखा आहे, हे दाखवण्यासाठी महाराजांना स्वतःला राज्याभिषेक करून घ्यावा लागलाय. आणि तुम्ही आम्ही नाही म्हटलं तरी महाराज राज्याभिषेक करायला थांबलेच थोडे नाही. जो आडवा आला त्याला गाडलं. महाराजांची ती नीतीच होती, कोणी मध्ये आलं तरी त्याला मी सोडणार नाही. आणि म्हणून वाचाल तर वाचाल, याचा अर्थ काय,
कशासाठी वाचायचंय तुम्हाला? तुम्हाला आपल्या मातीसाठी आणि मातेसाठी वाचायचंय. म्हणून शिवभक्त छत्रपती शिवाजी महाराज असे एक शिवभक्त आहेत, ते आपल्या गुरुला आणि आपल्या मातेला किंवा पिताश्रींना किती प्रेम करावं, किती प्रेम करावं, इतकं प्रेम करावं. म्हणजे जेव्हा महाराजांच्या भेटीसाठी शहाजी राजे येत आहेत, जेव्हा महाराजांच्या भेटीसाठी पुण्याला महाराज आलेत, शहाजी राजे आलेत, त्यावेळेला म्हणजे आपल्या खंडोबाच्या मंदिरापासून, जेजुरीच्या मंदिरापासून काय केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी? शहाजी राजांचे जोडवे आपल्या डोक्यावर घेतलेत आणि शहाजी राजांच्या अंबारीच्या बाजूला ते पायी चालतायत. कोणाचे जोडवे घेतले डोक्यावर? वडिलांचे डोक्यावर जोडवे घेतलेत ना, मोजडे घेतलेत. लक्षात ठेवा. म्हणजे जे मोजडे डोक्यावर घेऊन चालणारे छत्रपती शिवाजी महाराज, कल्पना करा ना ते चित्र कसं असेल. अंबारीमध्ये शहाजी राजा आहेत आणि बाजूला शिवबा मोजडे घेऊन चालतायत. किंवा महाबळेश्वरला राजमाता जिजाऊंची तुला केली, माहितीये ना? महाबळेश्वरला आम्ही आज फिरायला जातो, त्या काळात आईला घेऊन महाराज तिकडे जात आहेत आणि त्या ठिकाणी त्यांची सोन्याची तुला करतायत. म्हणजे आईवरती प्रेम करणारा, गुरुवरती प्रेम करणारा असा माणूस तुम्हाला कुठेही दिसणार नाही, कुठेच दिसणार नाही. म्हणून छत्रपती समजून घ्यायचे असतील तर तुम्हाला काय करावं लागेल? इतिहास पुन्हा पुन्हा वाचावा लागेल. इतिहास पुन्हा पुन्हा वाचत असताना काय करायचंय? पुन्हा इतिहास, मी नेहमी म्हणतोय, तुम्ही कोणत्याही पुस्तक, कोणत्याही विषयाचं पुस्तक झोपून वाचा. हिंदी असेल, मराठी असेल, गणित असेल, कोणत्याही विषयाचं पुस्तक झोपून वाचलं तरी चालेल. मात्र इतिहासाचं पुस्तक तुम्ही बसूनच वाचलं पाहिजे. कारण जो कोणी इतिहास विसरतो ना, त्या देशाचा इतिहास बिघडलेला असतो. आणि जेव्हा तू आणि मी किंवा आम्ही इतिहास विसरतो, त्यावेळेला आपल्या घराचा, दाराचा आणि देशाचा भूगोल बदलतो. भूगोल बदलतोय. म्हणून माझा भूगोल, माझ्या हिंदुस्थानाचा नकाशा म्हणजे भूगोल शाश्वत राहावा. पूर्वी आमचं कंदाहारपर्यंत राज्य होतं, नंतर आमचा अटकेपर्यंत झेंडा गेलाय. आता राहिलं का अटक? आमच्याकडे कंदाहार राहिलं का? कारण आम्ही इतिहास विसरलो. म्हणून आपला नकाशा बदलला. म्हणून प्रत्येकाला माझी विनंती असेल, इतिहासाचं पुस्तक तुम्ही काय करायचंय? बसूनच वाचलं पाहिजे. दुर्दैवाने शेजारच्या घरामध्ये आम्हाला साखरेचा डबा माहिती असतो, पण आमच्या घरातला ना चहा पावडरचा डबाच आम्हाला सापडत नाही. लाईट गेल्यावर मेणबत्ती सापडत नाही, आगपेटी सापडत नाही. आधी स्वतःचा इतिहास आपण माहीत करून घ्यायला पाहिजे.